छत्रपती शिवाजी महाराज की काय भारी छान मूर्ती आहे. मंडळी नमस्कार, जय श्रीराम. मी राजन देऊलकर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी आज आहे रामनवमी शोभायात्रा. म्हणजे रामनवमी 26 तारखेला झाली आणि आज आहे 29. म्हणजे आम्ही रामनवमीला शोभायात्रा काढत नाही, तर 29 तारखेला काढतो. आणि ही रामनवमी शोभायात्रा राम उत्सव समिती यांच्या मार्फत काढली जाते. ही शोभायात्रा गोरेगाव अण्णाभाऊ साठे ग्राउंड ते जोगेश्वरी महादेव मंदिर तिथपर्यंत निघते. मी तुम्हाला सर्व फुटेज दाखवण्याचा प्रयत्न करतो. या शोभायात्राचा भरपूर आहे, 40 जाकी आहेत, 50 ते 60 हजार भक्त या शोभायात्रेमध्ये सामील होतील. फुल गर्दी असते. आता दिवस आहे, थोड्या वेळाने 7 वाजले की पूर्ण क्राऊड होईल. मी तुम्हाला पूर्ण क्राऊड दाखवतो. मंडळी हे विघ्नहर्ता गणेश मैदान आहे आणि इथे दुर्गा आहेत आणि त्यांची गेल्या आठवड्यापासून इथे प्रॅक्टिस सुरू आहे महिलांची. सुरू आहे 29 मार्च 2026 म्हणजे रविवारी रामनवमी शोभायात्रा आहे. त्यासाठी यांची प्रॅक्टिस चालू आहे. अजून 2-3 दिवस प्रॅक्टिस राहील आणि आता यांची पूर्ण सराव इथे होईल. त्यानंतर त्यांचं जे प्रात्यक्षिक आहे ते 29 तारखेला होईल. ते मी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवतो. आपण आलो आहोत रामनवमी उत्सव समितीच्या सुरक्षतेच्या बैठकीमध्ये आणि ही बैठक खूप महत्त्वाची आहे. कारण की रविवार दिनांक 29 मार्च रामनवमी शोभायात्रेमध्ये कमीत कमी 60 ते 70 हजार लोकांची संख्या, भाविकांची संख्या येऊ शकते. त्यामुळे ही बैठक भरपूर महत्त्वाची आहे. सगळे व्हॉलेंटियर आहे आणि हे सगळे हिंदू समाजाचं प्रतिनिधित्व करणार त्या दिवशी आणि सगळ्यांचं संरक्षण करण्याचं काम या व्हॉलेंटियरांचं आहे. तो सिर्फ डीजे पे नाचने वाले लोग हमारे पास आते नहीं है. हमारे पास बच्चे भी आता है, हमारे साथ महिलाएं भी आती है, हमारे साथ बहनें भी आती है और अलग अलग समाज की झांकियाँ, अलग अलग समाज के नेतृत्व करता हमारे इस शोभा यात्रा में सहभागी होते हैं. हमारे साथ पुलिस प्रशासन भी हमारी इस पूरी शोभा यात्रा की सुरक्षा में सहभागी होने वाली है. तो उसी विषय में विषय रखने के लिए उशवरा पुलिस स्टेशन के वरिष्ठ पोलीस मंडळी आता 12 वाजले आहे. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत शोभायात्रा गोरेगाव भगतसिंग नगरमधून निघेल आणि हा जोगेश्वरी आहे. जोगेश्वरीमध्ये येईपर्यंत 8 वाजतील आणि आता ही जोगेश्वरीमध्ये तयारी केली आहे पूर्ण. 3 दिवस झाले पूर्ण मार्केट बसायला देत नाही इथे BMC पोलीस आणि आता दुपारनंतर इथे पूर्ण पोलीस तैनात होतील. हे काय इथे एक गाडी आता तैनात झालेली आहे. तर संध्याकाळी पूर्ण हा बेरामबागमध्ये पोलीस उभे राहतील सगळे. आता हा आमचा बेरामबाग मार्केट रोड आहे, पूर्ण खाली आहे. नाहीतर हा पूर्ण गजबजलेला असतो, पण आता रामनवमी शोभायात्रा म्हणून पूर्ण रोड खाली आहे. हा पूर्ण बेरामबाग रोड आहे आणि इकडे एक स्टेज लागला आहे. या ठिकाणी एक स्टेज आहे आणि GA मेघानी स्कूल आणि इकडे हे सगळे स्टेज आमचेच आहेत. आणि इथे 9 वाजता शोभायात्रा येईल रात्री. आता तयारी चालू आहे आणि ह्या आमची ही ट्रॉली शिवाजी महाराजांची. त्या ट्रॉलीवर शिवाजी महाराज विराजमान होणार आहेत. अजून जी तयारी चालू आहे डेकोरेशनची. छत्रपती शिवाजी महाराज आलेले आहेत आणि हा प्रकाश आता मूर्ती साफ करतोय. थोड्या वेळातच स्टेजवरती जाईल मूर्ती. आमची
ट्रॉली पूर्ण तयार झाली आहे आणि आता महाराष्ट्र पोलीसतर्फे शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण केलं जाईल आणि नंतर आमची ट्रॉली गोरेगावसाठी निघेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत, RSSचे अरविंद यादव आणि माझा भाऊ चैतन देऊळकर तिकडे आहे. आणि आता हा बघा पूर्ण फुल क्राऊड आहे. हे मैदान आहे अण्णाभाऊ साठे ग्राउंड. मंडळी इथे आहे राम भक्त हनुमानाची मूर्ती. दरवर्षी असते, या वर्षी पण ही मूर्ती ठेवली आहे इकडे. बघा काय भारी छान मूर्ती आहे. आणि या ठिकाणी आहेत रामनवमी उत्सव समिती यांचे पदाधिकारी सचिन शेट्टीजी. जय श्रीराम, जय श्रीराम. आणि रामनवमी उत्सव समितीचे अजून काही पदाधिकारी जे अनाउन्समेंट चालू आहे त्यांची. हे अजित सिंग आहेत, शंकर जाधव जी जे अनाउन्समेंटची जबाबदारी. मंडळी सगळे रथ निघालेले आहेत. आता फक्त डीजेचा रथ बाकी आहे. तो डीजेचा रथ निघेल शेवटी सगळ्यात. आता क्राऊड वाढायला लागलाय. कमीत कमी 50 ते 60 हजारचा क्राऊड येईल या शोभायात्रामध्ये. आणि आता ही 2 किलोमीटर मध्ये शोभायात्रा जाणार आहे. शोभायात्रा 10 वर्षों से निकल रही है. हम सारे जो हिंदू है अलग अलग मंच है, अलग अलग लोग जात बताते हैं, अलग अलग धर्म बताते हैं. सारे चीज को छोड़ के एक हिंदू समाज के लिए, हिंदू संगठन के लिए एक मंच पे आना और एक तरफ से ये शोभा यात्रा निकालना. ये शोभा यात्रा सभी हिंदुओं के लिए है और इसका निकालने का उद्देश्य ये है कि जिस रास्ते से हम लोग निकलते हैं, अपने कुछ वहाँ झोपड़े में जो हिंदू भाई है उनको भी पता लगता है, तो वो भी देखते हैं, बोलते हैं हमारा इतना बड़ा संख्या है. तो हिंदुओं को इकट्ठा करना ये और अपना सनातन धर्म को बरकरार रखते हुए आगे बढ़ाना, ये उद्देश्य है. जय श्री राम.
मंडळी हा साऊथचा ट्रेंड आहे, हे सगळ्यात फेमस आहे, एकदम छान मस्त वाटतं ना. साऊथ वरून आले आहेत सगळे. जय श्रीराम. बजरंगचे कार्यकर्ता आणि विकास नगरचे रहिवासी आपल्या बरोबर आहेत. अरविंद, तू, चैतन, ऋषिकेश आणि प्रकाश ही हिंदू विश्व येऊ नव्या युगाला, हिंदू अजेंडा सांगू गर्जनी या जगाला. जय श्रीराम. जय श्रीराम. हा बघा गोरीला नाचले, गोरीला नाच. हर हर महादेव. हा महादेवांचा रथ आहे, म्हणजे शंकर भगवान. आणि शंकर भगवान त्या रथावरती विराजमान आहेत. आहे परशुरामांचा रथ आणि परशुराम या रथामध्ये विराजमान आहेत. जय परशुराम. आणि आता हा विश्वकर्मा भगवान यांचा रथ आहे. म्हणजे या शोभायात्रेमध्ये 40 रथ आहेत आणि हे विश्वकर्माचे आहेत. इथे कृष्णा राधा म्हणजे बाळ रूप आहे, लहान लहान आहे. आणि बलराम पण आहे. बलराम ना, हा बलराम. पुढचं पुढची कृष्णाची आहे या शोभायात्रामध्ये. आणि इकडे हरे राम हरे कृष्णाचं भजन चालू आहे. Hare Krishna, Hare Krishna.
इथे संत तुकाराम महाराजांची छोटीशी मूर्ती आहे. तुम्ही रिक्षा केली आणि आपल्या रिक्षावरती संत तुकाराम यांचं एक फलक लावलाय. हो माऊली, जय श्रीराम. इथे शिवाजी महाराजांचं एक फलक लावण्यात आलं, एकदम सुंदर चित्र, आणि त्यांनी आपल्या टॅक्सीवर लावलाय. बजरंग दलच्या यात्रेमध्ये पाणी वाटप पण होतं, त्यासाठी हा एक पाणी वाटप ट्रक ठेवला आहे. या माध्यमातून लोकांना पाणी, भाविकांना पाणी वाटलं जातं. आणि जो आपला स्पीकरचा ट्रक आहे, डीजे बॅन करण्यात आला आहे, फक्त स्पीकर लावण्यात आलेले आहे. स्वामी रामनवमी शोभा यात्रेमध्ये ही रॉयल गाडी आली आहे. याच्यामध्ये वाल्मिकीचा एक फोटो आहे. जय श्रीराम.
मंडळी संभाजी महाराजांची झाकी आहे आणि इकडे गजानन डान्स करतायत होण्याचं. जय श्रीराम. आपल्या शोभायात्रेमध्ये पोलीस प्रशासन पण पूर्ण सहभाग घेतो. पोलिसांचा पूर्ण सहभाग आहे. पूर्ण मुंबईची पोलीस आपल्या शोभायात्रेमध्ये असते सगळीकडे. हे बघा, हे आमचे बजरंग दलचे पदाधिकारी पण आपल्या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर सरोज गुप्ताजी, सचिन माने, आपल्या शोभायात्रेमध्ये भरपूर जोश आहे. जय श्रीराम. या ठिकाणी हे वशिवरा मेट्रो स्टेशन आहे, लोअर वशिवरा. हा रस्ता गोरेगावला जातो आणि समोरचा रस्ता जोगेश्वरी. मंडळी आता 8 वाजले आहेत आणि शोभायात्रा काजूपाडा म्हणजे बैराम बागमध्ये आता आली आहे आणि इथून 2 तास आहे ती जोगेश्वरीला जाईल 2 तासात. पण भरपूर क्राऊड आहे. क्राऊड एवढा आहे ना, मस्त वाटतं एकदम. म्हणून सगळ्यांना यायचं आहे शोभायात्रेमध्ये. भारतातली 2ऱ्या नंबरची शोभायात्रा आहे, रामनवमी शोभायात्रा ही. हे काजूपाडा शिवसाई मंदिर आहे. बघा, पोलिसांचा बंदोबस्त, खूप मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे इथे. मुंबईतली मोस्ट ऑफ सगळे पोलीस या शोभायात्रेसाठी आले आहेत. मंडळी, शोभायात्रा आता जोगेश्वरीला बैराम बागला एंट्री झालेली आहे. पण जो लास्टचा पॉइंट आहे शोभायात्रेचा तो गोरेगावला आहे आणि हा फर्स्ट पॉइंट आहे. म्हणजे 1 किलोमीटरचा डिस्टन्स लागून शोभायात्रा आहे. आणि हे काय आहे, श्रीराम.
हलके कार्यसंघ हाती स्वागत करू. इकडे महिला कॉन्स्टेबल आहेत, त्यांनी पण भरपूर मेहनत केलेली आहे. नमस्कार मंडळी, जय श्रीराम. आता वाजले 10:30 वाजता शोभायात्रा संपली आहे. शोभायात्रा गोरेगावपासून सुरुवात झाली होती आणि जोगेश्वरी पश्चिम सिद्धेश्वर महादेव मंदिर इथे संपली आहे. शोभायात्रेमध्ये आमची संख्या होती 50 ते 60 हजार, पण त्याच्यापेक्षा जास्ती संख्या आली आणि खूप म्हणजे खूप झाकी होत्या त्याच्यामध्ये आणि खूप छान पण शोभायात्रा झाली. हलका DJ होता, पुणेरी होती आणि 40पेक्षा जास्त झाकी होती. पुढे छान शोभायात्रा झाली आहे. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तसेच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम.